मॅनिफेस्टेशन हे फक्त माझ्या इच्छेसाठीच करायचं असतं का? की मला माझं स्वप्न कंप्लीट करायचं त्याच्यासाठीच मी फक्त मॅनिफेस्टेशन करायचं का? तर असं काही नाहीये. या प्रश्नाची उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज देणार आहे. मी तुमची शुभचिंतक मनीषा. मॅनिफेस्टेशन हे तुम्हाला स्वतःला आनंदी आणि शांत ठेवण्यासाठी करू शकता. तुम्हाला स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी करू शकता. तुम्हाला एखाद्या सिच्युएशनमधून बाहेर पडायचं आहे त्याच्यासाठी पण करू शकता. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे भौतिक इच्छांसाठीच करायचं असतं असं नाहीये. तुम्हाला मी म्हणजे माझा अनुभव सांगते, की सुरुवातीला मी कुठलंच मॅनिफेस्टेशन केलं नाही. स्वतःवर काम केलं. कारण सुरुवातीला मला माझे हेल्थ इश्यू होते. कॅन्सर. मी त्याच्यावर पहिले काम केलं. मी त्याच्यातून पूर्णपणे स्वतःला बाहेर काढलं. तर मॅनिफेस्टेशन म्हणजे फक्तच एक प्रॉपर इच्छा, की मला एवढे पैसे पाहिजे, मला ही वस्तू पाहिजे, मला नाही. पहिली जेव्हा तुम्ही मॅनिफेस्टेशन करायला जाल, तर स्वतःची पहिले अलाइनमेंट करा. या ब्रह्मांडाशी, युनिव्हर्सशी, इथे जी हायर पॉवर आहे त्याच्याशी तुम्ही अलाइनमेंट पहिले करा. पहिले तुम्ही मेडिटेशनमध्ये प्रो करा स्वतःला. त्याच्यामध्ये चक्रा हिलिंग येतं, सेल्फ हिलिंग, चाइल्ड हिलिंग येतं. पहिले हे हील करणं स्वतःला शिका. जेव्हा तुम्ही स्वतःला अलाइन करता, स्वतःला हील करता, स्वतःवर प्रत्येक गोष्टीचं काम करता, तेव्हा तुम्ही त्या एनर्जी लेव्हलला टच होता. आणि मग हे सर्व झाल्यानंतर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तोंडातून जरी काढली ना, ते तुमच्या समोर असतं. छोट्या-छोट्या गोष्टी पहिले सुरुवात केली मॅनिफेस्टेशनची. काय तर मला गुलाबजाम हवा आहे. मिळालं. म्हणजे पहिले छोट्या गोष्टीसाठी आपल्याला का करायची आहे, की आपण त्या छोट्या गोष्टी जेव्हा मॅनिफेस्ट करू, तेव्हा आपल्याला विश्वास बसेल, की नाही हे काम करतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगेल, मॅनिफेस्टेशन का शिकायचं आहे? कारण आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या. तसं आत्ताही जर तुम्ही या प्रोसेसमध्ये नसाल, तुम्ही मेडिटेशन, ज्ञान नसेल करत, तर तुम्ही आत्ताही जी लाईफ जगताय ना, ते तुम्ही काल केलेलं मॅनिफेस्टेशनच आहे. तुम्ही मागच्या महिन्यात जो विचार करता तोच विचार तुम्ही आताही रिपीट करत असाल, तर पुढच्या महिन्यात तुम्ही तसेच राहाल ना. शेवटी काय आहे, आपल्याला आपल्या विचारांची पद्धत बदलायची.